तर आज बनवणार आहे ते मी माठ चिरून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मिक्स भाजी बटाटा, म्हणजे माठ माझ्याकडे थोडे होते तर पातळ भाजी होण्यापेक्षा त्यात बटाटे थोडेसे घेतलेले आहे आणि मिक्स भाजी करणार आहे देठाची आणि लाल माठाची आणि बटाट्याची भाजी। तर बटाटा आणि माठ मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकलेले आहे आणि इथे मसाल्यासाठी वाटण्यासाठी घेतलेले आहे मी कोथिंबीर चिरून घेतले, ते खोबरं, लसूण आणि काळे तीळ म्हणजे कारळे आणि थोडे शेंगदाणे। तर काळा मसाल्याची भाजी करणार आहे मी मस्त आणि खूप छान होते अशा पद्धतीने भाजी। तर आता हे मी वाटून घेते मसाला। तर पाहू शकता काळे तिळाचं वाटण किती बारीक झाले, चांगलं वाटून। आणि महत्त्वाचं म्हणजे मोठ्या भांड्यात कधीच वाटायचं नाही आणि बारक्या भांड्यात वाटलं ना की अशा प्रकारे खूप छान बारीक होतं, अजिबात मोठं राहत नाही आणि मसाला मिळून येतो चांगला। आणि याच्यासाठी मी मसाले घेतलेले आहेत, हळद, थोडं कढीपत्ता। तर आता आपण गॅस चालू करू। आणि नुसतं खोबऱ्याचं, शेंगदाण्याचं वाटणाचं भाजी आहे ना, रोज रोज खाऊन कंटाळा येते। तर अशा पद्धतीने काहीतरी बनवली तर खूप छान आवडीने खातात सगळी। कढई गरम झालेली आहे, तेल टाकून घ्यायचंय। मुलांना सुद्धा कधीतरी डब्यावर नाही पण रविवारी ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा आपण पातळ भाजी करतो घरी सर्वांसाठी, तेव्हा आवर्जून अशी भाजी करा, खूप आवडेल। माझ्या मुलाला तर खूप आवडते आणि त्याला म्हणजे समजत नाही की कशाचे वाटण आहे, तर तो म्हणतो ते केसाची वाटण कर, केसाचे। तर त्याला मी बोलत असते की केसाची कुठं वाटण असतं का? अगं नाही, ते केसासारखं दिसतं ना बारीक बारीक, त्याच्या वाटणाचं का भाजी खूप छान लागते। तरी मी शनिवारी रविवारी काहीतरी अशी भाजी बटाट्याची करून बघा, खूप छान होते। आणि आता तेल गरम झालेलं आहे तर मोहरी टाकून घ्यायची। नेहमीच तीच वाटणाची भाजी खाऊन ना कंटाळायला असतो। अशी काळ्या मसाल्याचे वाटण करा आणि एकदा करून पहा बटाट्याची भाजी, अशी खूप छान होते। तर जिरे टाकून घेतलेली, जिरी पण चांगली फुललेली आहे। त्याच्यानंतर इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। मसाले तुम्ही घरगुती कोणतेही मसाले असेल ते टाका। आता हे वाटण त्यात होतं। तर शेंगदाणे, खोबरं आणि काळे तीळ भाजून घेतलं तर अजूनच चांगलं, पण मी भाजून नाही घेतलं, तसंच वाटलेलं आहे। आता थोडं परतून घेते। आणि बारक्या भांड्यामध्येच मिक्सरच्या पाट्या वाटायची पहिली लोक, मी सुद्धा खूप वेळा पाट्या वाटलेले, पण आता खूप वेळ लागतो। काळे तीळ वाटत नाही लवकर पाट्यावर, आणि आता तसंही कुणी पाट्यावर वाटत नाही, मिक्सरमध्येच वाटतात। तर मिक्सरमध्ये अगदी 2 मिनिटातच काळ्या तिळाचे वाटण होते खूप। तर पण मोठ्या भांड्यात कधीही वाटू नका, कारण त्याच्यात बारीक होणार नाही एवढे। बारक्या भांड्यामध्ये चांगले बारीक होतं वाटण। बाकीचं होतं पण काळ्या तिळाचं नाही होत बहुतेक एवढं, कारण मी 1-2 वेळा वाटलेलं तर नाही झालं आणि मग मी बारक्या भांड्यातच टाकून हे केलं। तर आता मी खूप जास्त नाही मसाला परतणार, कारण त्याच्यात शेंगदाणा असल्यामुळे ना हे खाली लागणारे वाटण।
अगदी नाही परतलं तुम्ही टाकलं ना तसंच काढून तरी भाजी खूप छान होते. मसाला टाकल्याच्या नंतर बटाटा टाकून घ्यायचा आणि नंतर वाटून टाकलं तरी खूप छान भाजी होते. पण थोडंसं परतलं आणि थोडंसं वाटण परतलं की चव खूप छान येते. आणि भाजीसाठी थोडं कमी असेल तर अशी मिक्स भाजी कोण कोण करतं कमेंट करून सांगा. आता हे मिक्स करून घ्यायचंय. आणि माझी जी रोजची भाजी असते म्हणजे कधी कधी डबल भाजी येते. तुम्ही म्हणाल की रोज तीच तीच रेसिपी, तर खरं तर गावाकडे रोज भाजीला काही नसतं, जे असेल तेच बनवायचं. आणि मी रोज जी भाजी बनवेल तीच तुम्हाला दाखवे. कारण आणि आत्ता श्रावण महिना चालू आहे तर नॉनव्हेज रेसिपी तर काही दाखवू शकत नाही. तर जे असेल भाजीला त्याचीच रेसिपी नाही का आपली दाखवायची. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर पाहत जा आणि आवडले तर लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा कशी वाटते माझी रेसिपी, तुम्हाला आवडते का, भाजी कशी झाली. तर याला शिजायला लागणार आहे तर पातळ ठेवायचे. कमीत कमी 20 मिनिटं तरी लागतील शिजायला. कारण हे बटाटे कधी कधी आणि बाजारातून घेताना बटाटे ना बघूनच घेत जा. काही बटाटे शिजतात आणि काही बटाटे ना शिजत नाही. तर या बटाट्याला थोडा टाईमच लागतोय. त्याच्यामुळे मी थोडा जास्त ठेवणार आहे म्हणजे आटून बरोबर होणार आहे ती भाजी आपली. तर शिजण्यासाठी भरपूर रस्सा ठेवलेला आहे पातळ, शिजल्यावर बरोबर होणार आहे. आता जरा पातळ वाटतोय आणि 6-7 माणसांसाठी जर भाजी बनवायची असेल, कालवण बनवायचं असेल तर थोडंसं जास्तच लागतं आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर थोडी भाजी लागतेच. आणि तर येण्यासाठी मी जास्त तेल नाही वापरलेलं, कारण मी साध्या पद्धतीने बनवलेली भाजी. जास्त तेलकट नाही, चांगलंच नसतं शरीराला. तर चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं आहे याच्यात. आणि ज्या भाजीला खरंच गरज आहे तिथं तेल टाकावंच लागतं. पण आता मी कमीच टाकलेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे तरी थोडीशी कमी दिसते तुम्हाला. झाकणाला मी चिकटलं होतं ना त्याच्यामुळे त्याच्यात टाकलं. तर आता 15-20 मिनटं तरी या भाजीला चांगलं फुल गॅसवर मी ना शिजवून देणार आहे. तर मी वर किचनवर नाही स्वयंपाक करत, खालीच गॅस मांडते आणि खाली बसूनच मी स्वयंपाक करते. तर चला 25 मिनटं 20 ते 15-20 मिनटं चांगली शिजवून घेऊ भाजीला. तर आपली बटाट्याची आणि माठाची भाजी मिक्स भाजी झालेली आता पाहू शकता. किती रस्सा केला होता पण चांगली घट्ट झालेली आहे. पाहू शकता अजिबात पातळ नाही आणि आटून चांगली झाली. तर बटाटा आणि ही माठ चांगले शिजलेत आणि तरी पण मस्त आलेली आहे. तर चला अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया. पुन्हा रेसिपी दुसरी बनवीन तेव्हा भेटूया. आणि तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी नक्की बनवून पहा.
धन्यवाद.